हे पितरांनो तुम्हाला नमस्कार करतो. ओम श्री गणेश देवताय नमः. ओम श्री कुळदेवताय नमः. ओम श्री गुरुदेवताय नमः. ओम सर्व श्री इष्टलिंग देवताय नमो नमः. शिवशनाथ मित्रांनो, मी कडाप्पा परत एकदा आपल्या समोर हजर आहे. माझ्या धर्मकर्म चॅनलमध्ये आपले सहर्ष स्वागत करीत आहे. मित्रांनो, आपल्या सनातन हिंदू धर्मातील सणवार व्रतविकाराच्या साखळीमध्ये आज मी आपणास खगोलशास्त्रातील महत्त्वाची घटना अर्थात चंद्रग्रहण यासंबंधी महत्त्वाची माहिती देण्याचा प्रयत्न करणार आहे. तेव्हा आपणा सर्वांना माझी नम्र विनंती आहे की माझा व्हिडिओ आपण शेवटपर्यंत पाहावा आणि ऐकावा. मित्रांनो, शालिवाहन शके 1947 विश्वासू नाम संवत्सर उत्तरायण वसंत ऋतू फाल्गुन मास शुक्ल पौर्णिमा मंगळवार दिनांक 3 मार्च 2026 रोजी खग्रास चंद्रग्रहण आहे. मित्रांनो, यासंबंधी माहिती आणि पूजाविधी आता आपण जाणून घेऊया. मित्रांनो, ग्रहण स्पर्श दुपारी 3:20 होणार आहे, तर मोक्ष सायंकाळी 6:48 होणार आहे. एकूण ग्रह पर्व काळ जो आहे तो 3 तास 29 मिनिटांचा आहे. याचा पुण्यकाळ मित्रांनो स्थानिक सूर्यास्तापासून ते सायंकाळी 6:48 आहे. ग्रहण वेदारंभ काळ मित्रांनो मंगळवार दिनांक 3 मार्च 2026 रोजी सूर्योदयापासून ते ग्रहण मोक्षापर्यंत असणार आहे. मित्रांनो, यासाठी महत्त्वाची सूचना मित्रांनो की लहान मुले आणि वृद्ध मंडळी, अशक्त व आजारी व्यक्ती आणि गर्भवती स्त्रियांनी मात्र सकाळी 11 वाजल्यापासून वेदाचे नियम पाळावेत. अगदीच सूर्योदयापासून पाळायला हवेत असे नाही. मित्रांनो, वेदकाळामध्ये वर्ज्य कामे जी आहेत ती या ठिकाणी सांगितलेली आहेत. भोजन करता येणार नाही, अर्थात कोणतेही अन्नपदार्थ खाता येणार नाहीत, हे लक्षात घ्या. मित्रांनो, वेदकाळामध्ये मान्य असलेली कामे कोणती आहेत ते आता पाहूया. स्नान, जप, देवपूजा, श्राद्धकर्म, पाणी पिणे, झोपणे, मळमूत्र विसर्जन करणे चालेल मित्रांनो, अशी नित्यकर्मे चालतील. ग्रहण पर्व अर्प काळामध्ये स्थानिक सूर्यास्तापासून ते सायंकाळी 6:48 आहे. मित्रांनो, ग्रहण पर्व काळात वर्ज्य कामे कुठली आहेत ती आता आपण पाहणार आहोत. पाणी पिणे, झोपणे, मळमूत्र विसर्जन करणे, अभ्यंग भोजन करणे, कामविषयी सेवन करणे कोणाही व्यक्तीला चालणार नाहीत. मित्रांनो, मग तो लहान असो वा वृद्ध असो. ग्रहण पर्व काळात करावयाची कामे स्थानिक सूर्यास्त होताच डोक्यावरून स्नान करावे. मित्रांनो, देवपूजा, तर्पण, श्राद्ध कर्म, जप, होम, दानधर्म, देहधारी गुरु मंत्राचे पुरच्छरण करावे. मित्रांनो, हे सर्वात महत्त्वाचे आहे. मित्रांनो, ग्रहण मोक्ष काळ संपताच परत डोक्यावरून स्नान करावे. कोणत्याही प्रकारचे अशौच आले असता मात्र ग्रहण पर्व काळात ग्रहणासंबंधी स्नान दान करण्यापुरती शुद्धी असते. मित्रांनो, या खग्रास चंद्रग्रहणाचे चंद्र राशीवर होणारे परिणाम याप्रमाणे आहेत. मित्रांनो, शुभफळ मिथुन, तूळ, वृश्चिक आणि मीन या राशींना मिळणार आहेत. अशुभ फळ वृषभ, सिंह, कन्या आणि मकर या राशींना मिळणार आहे. तर मिश्र फळ शुभाशुभ फळ ज्याला आपण म्हणू शकतो मेष, कर्क, धनु आणि कुंभ या राशींना मिळणार आहे. मित्रांनो, अशुभ फळ मिळणाऱ्या राशीधारकांनी व गर्भवती स्त्रियांनी हे खग्रास चंद्रग्रहण मात्र अजिबात पाहू नये, अन्यथा मिळणाऱ्या अशुभ फळांची परीक्षा मात्र घेऊ नका. मित्रांनो, ग्रहण दिसणारे प्रदेश याप्रमाणे आहेत. आपल्या भारत देशासह पूर्व आशिया, जपान, मध्य व पूर्व रशिया, ऑस्ट्रेलिया, न्यूझीलंड, अमेरिका, कॅनडा, ग्रीनलँड, अंटार्क्टिकाच्या काही भागात खग्रास चंद्रग्रहण दिसणार आहे.
हे चंद्रग्रहण आपल्या भारत देशात ग्रस्तोदित दिसणार असल्याने ग्रहणाचा स्पर्श मध्य दिसणार नाही मित्रांनो. तसेच गुजरातच्या काही भागात सूर्यास्त ग्रहण मोक्षकाळानंतर होत असल्याने या भागातून सदर ग्रहण दिसणार नाही. त्यामुळे ग्रहणासंबंधीचे कोणतेही नियम या भागातील लोकांनी पाळण्याची गरज नाही मित्रांनो. धन्यवाद मित्रांनो. ग्रहणासंबंधीचा हा व्हिडिओ मी याच ठिकाणी संपत आहे. आपण जर माझ्या मते सहमत असाल तर कृपया माझे धर्मकरम चॅनल सबस्क्राईब करा, लाईक करा, आपले कुटुंब मित्रपरिवारासह शेअर करा. तसेच कॉमेंट्स बॉक्समध्ये आपले मत अवश्य नोंदवा आणि माझा पुढील व्हिडिओ आपल्यापर्यंत पोहोचण्यासाठी बेल बटन अवश्य दाबा. धन्यवाद मित्रांनो. पुढील भेटीपर्यंत आपण खुश राहा, आनंदी राहा, प्रसन्न राहा. हरिओम. शिवशंभू महादेव.